शेती म्हणजे अंदाज नाही तर शेती म्हणजे विज्ञान आणि जिथे योग्य नियोजन असतं तिथे निसर्गही साथ देतो। झाडं बोलत नाही पण माती मात्र सगळं सांगून जाते। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी। आज आपण अशाच एका संत्रा बागेमध्ये आलेलो आहोत जिथे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी तर्फे मृग बहार आपण यशस्वीरित्या घेतलेला आहे। ही बाग नशिबावर नाही तर ही बाग उभी आहे योग्य नियोजनावर। तेच नियोजन आपण इथे व्यवस्थितरित्या केलेलं आहे। कोणतीही शेती सुरू होते माती समजून घेतल्यावर। माती परीक्षण म्हणजे आपल्या झाडांचा किंवा जमिनीचा मेडिकल रिपोर्ट। डोळ्याने दिसणारी जमीन आणि रिपोर्टमध्ये दिसणारी जमीन यामध्ये जमीन आसमानचा फरक हा आपल्याला आढळतो। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या बागेमध्ये माती परीक्षण करून घेतलं। माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला हे कळून चुकलं की या बागेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारख्या खतांचं प्रमाण किती आहे आणि एक्झॅक्टली ते किती असायला पाहिजे। तसेच जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्याचं प्रमाण ॲक्च्युली या जमिनीमध्ये किती आहे आणि ते एक्झॅक्टली किती असायला पाहिजे हे आपण माती परीक्षण केल्यानंतर कळून चुकलं आणि त्यानुसारच आपण या संपूर्ण बागेमध्ये खतांचं नियोजन केलं जेणेकरून आपल्याला हा बाग व्यवस्थितरित्या नियोजन करता आलं। शेतकरी मित्रांनो, या सर्व खतांच्या नियोजनासोबतच आपल्याला आपल्या जमिनीचा पीएच, ऑर्गॅनिक कार्बन तसेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच विद्युत चालकता जाणून घेणे पण तितकेच महत्त्वाचे ठरते। कारण जर आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला असेल तर आपण कितीही रुपयाचे खत आपल्या जमिनीला, आपल्या झाडांना द्या, झाड तितक्या प्रमाणात ते ॲक्सेप्ट करणार नाही, अपटेक करणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या झाडांमध्ये ड्रॉबॅक्स दिसायला लागतात, प्रॉब्लेम्स दिसायला लागतात। जसं की झाडे पिवळी पडणे, झाडांमध्ये रूट रॉट म्हणजेच मुळसड नावाचा रोग हा आढळणे, तसेच फळगळ होणे, पानगळ होणे किंवा देठ सुकीसारखा रोग हा झाडांवरती दिसणे, तसेच फायटोप्थोरा म्हणजेच आपण ज्याला डिंक्या म्हणतो तो रोग आपल्याला दिसणे, या सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला झाडांमध्ये दिसायला लागतात। शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच आपल्याला आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन करणे खूप गरजेचं आहे। तसेच आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, जो जर आपल्या जमिनीचा कमी असेल तर तिथे पण आपल्याला हे ड्रॉबॅक्स दिसायला लागतात। जे आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय म्हणजे जैविक युक्त आपल्याला खतांचा वापर करावा लागेल किंवा सेंद्रिय जसं शेणखत झालं, गांडूळ खत आहे, बाकी कंपोस्ट खत आहे, कुजवलेला कचरा आहे, तर या सर्व प्रकारच्या आपण जैविक युक्त जर खतांचा वापर आपण केला तर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा नक्की वाढेल आणि जर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा वाढला तर आपल्या जमिनीचं उत्पन्न पण तितक्याच प्रमाणात वाढेल। आणि शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण रिपोर्ट्समधून आपल्याला हे बघायला मिळालं की आज जास्तीत जास्त जमिनींचा ऑर्गॅनिक कार्बन हा ढासळत चाललेला आहे, म्हणजेच कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळेच आपल्या जमिनीची सुपीकताही कमी होत चाललेली आहे। त्यामुळेच आज आपल्याला ऑर्गॅनिक युक्त खतं म्हणजे जैविक युक्त खतं वापरणे गरजेचं झालेलं आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी ऑर्गॅनिक युक्त खतं म्हणजे जैविक युक्त खतं वापरावे लागेल आणि त्यासोबत आपल्याला रासायनिक युक्त खतांचा योग्य समतोल साधावा लागेल जेणेकरून आज आपल्या बागा ह्या व्यवस्थित डेव्हलप होतील आणि आपल्याला योग्य असं उत्पन्न घेता येईल। आणि जमिनीच्या योग्य नियोजनासाठी सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल ते म्हणजे योग्य आणि अचूक माती परीक्षण। अचूक आणि योग्य माती परीक्षण केल्यास आपल्याला आपल्या बागेमध्ये कुठला घटक कमी आहे, कुठला घटक जास्त झालेला आहे त्यानुसार आपल्या बागेचं नियोजन करता येतं, ज्यामध्ये जमिनीचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं, खतांचं व्यवस्थित नियोजन करता येतं, तसेच पाण्याचं व्यवस्थापन करता येतं आणि फवारणी नियोजन पण करता येतं। त्यामुळेच माती परीक्षण केल्यास आपल्याला खूप काही अशा गोष्टींचा फायदा होतो आणि आपल्याला आपल्या बागा डेव्हलप करण्यासाठी नक्कीच मदत होते। शेतकरी मित्रांनो, तेच नियोजन आपण आज या बागेमध्ये केलेलं आहे आणि मृग बहार यशस्वीरित्या घेतलेला आहे, ज्यामध्ये माती परीक्षण हा एक खूप महत्त्वाचा असा एक घटक ठरलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, माती परीक्षणासोबतच आपल्याला काही बायोलॉजिकल स्लरीज, ऑर्गॅनिक स्लरीज या वापराव्या लागतील जेणेकरून आपल्या जमिनीचा ढासळत चाललेला ऑर्गॅनिक कार्बन हा वाढेल आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यास आपल्या जमिनीची सुपीकताही वाढायला लागेल, तसेच आपल्या जमिनीचा पीएचसुद्धा मेंटेन होईल आणि आपल्या खर्चात बचत होईल आणि आपल्या उत्पन्नातसुद्धा नक्कीच वाढ होईल। तर शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण न करता शेती करणे म्हणजे गुगल मॅपशिवाय प्रवास केल्यासारखं। म्हणूनच आजच आपल्या जमिनीचं योग्य आणि अचूक माती परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार आपल्या खतांचं योग्य व्यवस्थापन करून आपली जमीन सुपीक बनवा। अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा आपल्या किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी ऑफिसला भेट देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक, मातीविषयक, संत्राविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
धन्यवाद.